आम्हाला जर शास्ती माफ करायचे, पहिल्याच आंदोलनामध्ये शास्ती माफ झाली, आमचा शास्ती माफ हा विषय नव्हता। मुख्यमंत्री साहेबांना समजतो का आमचं इकडे काय चाललंय ते, आणि काय आमची परिस्थिती आहे आणि काय आमची मागणी हे समजतो, पण आमच्या आमदार साहेबांना समजत ना, हीच मोठी खंत वाटतोय। ऍडव्होकेट विजय गडगे, आम्ही वारंवार ज्यावेळी आंदोलने काढले त्यावेळी आपण कव्हर केलेली आहेत ती आंदोलने, आणि आम्ही आंदोलन काढण्यापूर्वी काय करतोय की प्रत्येक नेत्याला जाऊन भेटतोय। भेटल्यानंतर प्रत्येक नेता आणि प्रत्येक जो नगरसेवक आम्ही निवडून दिलेला आहे, जो आमच्या आता डोक्यावर बसलेला आहे आणि ज्यांनी तो मालमत्ता कराचा ठराव पास केला 48 आणि 24 याच्याने, त्या सर्व नगरसेवकांना पण आम्ही जाऊन भेटलेलो आहोत आणि त्यांना आम्ही आमच्या मागण्या दिलेल्या होत्या। आमच्या मागण्या काय होत्या तर पहिल्या 5 वर्षाचा मालमत्ता कर, ग्रामीण भागातला सांगतोय मी, पहिल्या 5 वर्षाचा मालमत्ता कर माफ करा आणि पुढचा 6व्या वर्षापासूनचा जो मालमत्ता कर आहे तो ग्रामपंचायत करानुसार लावा। हे आम्ही मागणी ज्यावेळी करतो त्यावेळी आम्ही काही त्यांना प्रूफ सुद्धा देतो, असं करत नाही कारण आम्ही वकील आहोत, तर आम्ही एव्हिडन्स शिवाय काहीच गोष्टी करत नाही। त्याच्यासाठी आम्ही काय केलं, प्रत्येक वेळी आमदार असो साहेब किंवा मुख्यमंत्री वगैरे सर्व, त्यांना मी बेलापूरची एक घरपट्टी दिली। त्या बेलापूरच्या घरपट्टीचा टॅक्स आहे 451 रुपये, म्हणजे बेलापूरमध्ये 451 रुपये। दिव्याची दिली, दिव्यामध्ये आहे 381 रुपये, म्हणजे नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये आजी मालमत्ता कर ग्रामीण भागाच्या करानुसारच घेतला जातोय। परंतु इथे असं झालंय की आम्ही वारंवार अर्ज देऊन अर्जच नाही दिले, त्यासाठी आपण 10,000 लोकांचा मोर्चा काढला होता। 10,000 लोकांची मागणीसाठी लोक उतरली होती आणि ह्या सगळ्या लोकांना त्यांनी डावलून यांना कोणी मागणी केली की शास्ती माफ करा। शास्ती म्हणजे काय? शास्ती म्हणजे दंड माफ करा। दंड माफ करा आमचा प्रश्नच नव्हता। दंड जर माफ करता असेल तर पहिल्याच आंदोलनामध्ये आम्हाला आयुक्तांनी सांगितलं होतं की आम्ही दंड माफ करतो, आमची ती मागणीच नव्हती। ही मागणी आमची मान्य होत नाही म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा लेटर दिले होते आणि आम्ही विजय नाहटा साहेबांना सुद्धा एक लेटर दिला होता। विजय नाहटा साहेबांनी आमचा मुद्दा पटलाय आणि त्यानंतर त्यांनी काय केलं की मुख्यमंत्री साहेबांनी एक लेटर तयार करून पाठवलं। विजय नाहटा साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांना एक लेटर दिलं आणि लेटर मध्ये लिहिला विषय काय होता, पनवेल महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट 23 ग्रामपंचायती व नगरपालिका क्षेत्रातील 6 गावातील प्रकल्पग्रस्त मालमत्ता धारकांचा पहिल्या 5 वर्षाचा मालमत्ता कर माफ करून पुढील 6 वर्षापासून मालमत्ता कराचा दर 2016 पूर्वी अस्तित्वात असलेल्या ग्रामपंचायत कराच्या दराप्रमाणे आकारण्यात यावा, आणि ही मागणी मुख्यमंत्री साहेबांनी मान्य केलेली आहे। असं नाही आम्ही बोलत, एव्हिडन्स शिवाय काहीच नाही। मुख्यमंत्री साहेबांनी ती मान्य केली आणि त्यांनी काय लिहिलंय बघा, सोबत पनवेल तालुका प्रकल्प समिती यांनी आपणास दिलेले निवेदन जोडले आहे। सदर सर्व गावे सन 2016 पूर्वी महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेले आहेत, मात्र तेव्हापासून महानगरपालिकेने सदर गावांना कोणताही विशेष सुविधा पुरवल्या नाहीत। मात्र कर आकारणी शहराच्या मालमत्तेप्रमाणे केलेली आहे, ही बाब अन्यायकारक आहे असे कोण बोलतोय? मुख्यमंत्री साहेब बोलतात। वरील कारणामुळे सदर गावांची 5 वर्षाची कर आकारणी रद्द करण्यात यावी व तदनंतर ग्रामपंचायत काळात ज्या दराने कर आकारणी केली जात होती त्याच दराने कर आकारणी करण्यात यावी अशी मागणी आहे। अशा परिस्थितीत आता मुख्यमंत्री साहेब काय बोलतात बघा, अशा परिस्थितीत सर्व ग्रामस्थांचे म्हणणे प्रथम दर्शनीय रास्त वाटतं, म्हणजे आम्ही जी मागणी केली ती बरोबर आहे, त्याला कारण पुढे येतो। नवी मुंबई महानगरपालिकेत देखील गावठाणातील अधिकृत घरावर सवलतीच्या दराने आकारणी केली जाते। कोणत्याही नवीन सुविधा न पुरवता आकारणी करणे अन्यायकारक आहे, त्यामुळे सदर सर्व ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे त्यांना दिलासा देण्यात यावे। आयुक्त महानगरपालिका पनवेल यास आदेश करावे। म्हणजे कोणी सांगितलं हे? मुख्यमंत्री साहेबांनी। आणि इथे काय होतोय, मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा त्यांनी हे करतोय डावलून, फक्त शास्ती माफ करणे। आम्हाला जर शास्ती माफ करायचे, पहिल्याच आंदोलनामध्ये शास्ती माफ झाली, आमचा शास्ती माफ हा विषय नव्हता। मुख्यमंत्री साहेबांना समजतो का आमचं इकडे काय चाललंय ते, आणि काय आमची परिस्थिती आहे आणि काय आमची मागणी हे समजतो, पण आमच्या आमदार साहेबांना समजत ना, हीच मोठी खंत वाटतोय। 10,000 लोकांनी निघाली मोर्चाला, याने किती लोकांनी दिले असे अर्ज की शास्ती माफ करून, किती लोकांनी दिले ते दाखवा। 10,000च्या वरती त्यांच्याकडे जर लेटर आले असतील तर आम्ही मान्य करू, पण 10,000 लोक त्याची मागणी उठतात आणि त्यांना तुम्ही डावलून तुम्हीच मालमत्ता करता, ठराव पास करता, कोणताही अभ्यास न करता, आणि तुम्हीच सांगा शास्ती म्हणजे काय माफ केली? 90% शास्ती माफ केली, तर 10% व्याजाने ते आपल्याकडून रक्कम वसूल करतात। हे माझी मागणी आहे की उद्याना सर्व ग्रामस्थांना माझी मागणी आहे की सर्व ग्रामस्थांनी उद्या महिला पुरुष तरुण सर्वांनी उद्याच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे, एवढी विनंती करून मी थांबतो।